बुद्धे पुल्लारविन्दायत पत्र नेत्र हेन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रमेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु. देवतिळ्याला गोड गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी. आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी हा अभंग घेतलेला आहे. तर जसं चिंतन येईल भगवंत कृपेने, भगवंत जशी बुद्धी देईल तशी, कारण बुद्धी देणे हे काम ही भगवंताचंच आहे. आणि बुद्धीचे वैभव आज्ञे नाही तुझे, माऊली सांगतात. ही बुद्धी भगवंतच आपल्याला देतो. आणि प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु जगनवंदने जगन्मान्य तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाद्वारे महाराज प्रचिती दृष्टांताद्वारे सांगतात. मग 3 प्रकारची प्रचिती आहे. तर एक प्रचिती आहे ती शास्त्र प्रचिती, दुसरी प्रचिती आहे ती गुरु प्रचिती, आणि तिसरी प्रचिती आहे ती आत्मप्रचिती. मग यापैकी शास्त्र प्रचिती म्हणजे काय, तर महाराज सांगतात शास्त्र प्रचिती म्हणजे शास्त्राचा आलेला अनुभव, जे कोट्यवधी ग्रंथांनी सांगितले ते आपण एक अर्धा तास सांगू शकतो, किंवा एखाद्या श्लोकात पण सांगतो, नाही का. श्लोकादेन प्रवक्ष्यामि यदुक्त ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्म वनापर. म्हणजे महाराज सांगतात कार्यकारण प्रपंच हा कसा आहे, तर प्रपंच हा मिथ्या आहे, आणि सर्व व्यवहार जे आहेत ते सुद्धा कसे आहेत, लटिके आहेत. म्हणजे माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविन. मग आपल्याला माहित आहे की आज अधिक मास चालू आहे, आणि या मासामध्ये अधिक मास म्हटलं की सर्वजण भक्तीला पूरच आणतात, नाही का. म्हणजे भक्तीचा पूर आपण म्हणतो ना, हा महिना भक्तीचा आहे किंवा नामस्मरणाचा आहे. पण तसं काही नाहीये, पण काही विशेष महत्व दिलेलं आहे या मासाला. तर या मासाला आपण मलमास सुद्धा म्हणतो, किंवा पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास. या महिन्यामध्ये कुठलेही मंगल कार्य केले जात नाही का. आता जेव्हा एक चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्यांदा अधिक मास आणि दुसऱ्यांदा शुद्ध मास असे म्हणतो. पण अधिक मास दर 3 वर्षांनी एकदाच येतो. या महिन्यालाच आपण दुसरा शब्द म्हणजे धोंड्याचा महिना म्हणतो. धोंडा म्हणजे काय आहे, तर धोंडा म्हणजे दगड आहे, आणि दगड जर पाण्यात राहिला तर त्याला सुद्धा पाझर फुटण्याची शक्यता असते. पाषाणाला थोडी पाना नाम तुझे नारायणा. म्हणजे याच महिन्यात नामस्मरण करायचंय का आपण, नाही. प्रत्येक दिवसात नव्हे 24 तासही तुम्ही नामस्मरण केलं तरी भगवंत काय रुसेल का आपल्यावरती, रागवेल का, नाहीच. भगवान विष्णूचाच महिना हा म्हटला जातो की या महिन्यामध्ये कोणी जप करतं, कोणी ध्यान करतं, कोणी पाठ करतं, कोणी पूजा करतं. आणि भगवान विष्णूला तर हा महिना समर्पित आहे. म्हणजे हा महिना भगवान विष्णूला समर्पित करा असं सांगितलेलं आहे. की आपण जे जे कार्य करतो किंवा आपण जी भक्ती करतो ती भक्ती भगवान विष्णूला समर्पित करून नामस्मरण करायचं आहे. कोणी या महिन्यामध्ये नाही का जप करतात, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा सुद्धा जप केला जातो. काही जण या महिन्यात नाही का भूमिशयन व्रत करतात. म्हणजे भूमिशयन म्हणजे काय, तर बेडवर न बसता भूमीवर बसायचं, गादीवर न झोपता भूमीवर झोपायचं. ते पण कसं, कोणी घोंगडं असतं बघा, एक घोंगडं, तर कोणी त्या घोंगड्यावरती झोपतं. कारण घोंगडीला कुठल्याही प्रकारचं हे नाही, आपण म्हणतो ना स्वच्छ आहे ती, आतून बाहेरून ही स्वच्छ आहे. आणि मग काही
घोंगडीला पण महत्व दिलेलं आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, म्हणजे ती चांगली आहे, तिला कुठलाही विटाळ नाही, ती स्वच्छ आहे. म्हणून काही शयन म्हणजे भूमीवर झोपण्यासाठी घोंगडी वापरतात किंवा पूजा पाठ करण्यासाठी छोटस घोंगडीचं बस्कर वापरतात. नाही का? आणि झोपायचं असेल तरी त्या घोंगडीवर तर झोपतात. आणि या मासात सत्यकर्म, दानधर्म, गोमातेचे पूजन आणि गाईला पूर्णाचे धोंडाचा करून नाही का चारतात. शक्यतो गाईला पूर्णाचा घास द्यावा असं सांगितलेलं आहे. तुम्ही वस्त्रदान करा, दीपदान करा आणि दान करताना आपण शक्यतो सांगितलंय काशाच्या भांड्यात करा. मग जावायला आपण जेवायला बोलवतो, आपल्या मुलीलाही जेवायला बोलवतो. मग त्यांना जर जेवायला बोलवतो तुम्ही त्यांना अनारसे, बत्ताशे, खारका, सुपारी आणि फळं देऊ शकतात. फळं देण्याची संख्या झाली तरी एका ठिकाणी वाचलं होतं त्याचा आकडा किती असावा, तर 33 असावा. नाही ते जमलं तर तुम्ही एखाद्या मंदिरात जावा, एखाद्या अनाथ आश्रमात जावा, तिथे तुम्ही 33 केळी द्या, 33 बदाम द्या, 33 खारका द्या किंवा 33 सुपारी द्या, कुठलेही 33 फळं द्या. आणि कुणी या महिन्यामध्ये एक भुक्त राहतात, म्हणजे एका वेळेलाच भोजन करतात नाही का. आणि नाही जोडी जेवायला घालणं झालं आपल्याला तर एखादी सुवासिन घातली तरी पण अजूनच उत्तम आहे. आणि कोणी या महिन्यामध्ये आवळी स्नान करतं किंवा आवळं दीपदान, म्हणजे त्या आवळ्याला काय करतात, कोरतात आणि त्या आवळ्याला कोरून त्याच्यामध्ये दिवा लावतात. म्हणजे तुळशीपाशी म्हणा, भगवंतापाशी म्हणा. आणि कोणी धरणं पारणं धरतं, म्हणजे एक भुक्त जेवण करतात. म्हणजे आपण जो आहार घेतो ना, दिवसामध्ये एक भुक्तच राहायचं किंवा सकाळी आपण जेवण केलं तर संध्याकाळी करायचं नाही किंवा सकाळी नाही केलं तर संध्याकाळी करायचं, असं एक भुक्त. आणि विष्णूला आवळ्याला कोरून दिवा लावतात आणि तुळशीला पण लावतात. मग कोणी चहारवत करतं. चहा काय तर नाही का, आपल्या जवळ एखादी असेल कोणी सुवासिनी तर तिला आपण चहा म्हणजे दिवसातून एकदा सकाळी किंवा 4-5 वाजता चहा देऊ शकतो. तर ते चहाचं व्रत सुद्धा आपण करू शकतो. असं 33 आकड्याचं समीकरण आहे. मग केळी द्यायची तर तुम्ही 33 द्या. एखाद्या सुवासिनीला वाण द्यायचंय तर तुम्ही 33 द्या. एखाद्याला आपलं सुती वस्त्र द्यायचंय तर 33 रुमाल द्या. किंवा छोटी भगवंताची ती संधीची पळी असती, 33 तुम्ही तांब्याची ती पळी दिलं तरी तुमच्याकडून ते दान घडू शकतं. आणि नाही ते जमलं तांब्याचं वगैरे तर 5-5 वाले पेन द्या तुम्ही किंवा वह्या द्या गरीब मुलांना, पेन द्या. असं ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार दान करायला सांगितलेलं आहे. असं अधिक मासाचं महत्व आहे. आणि या अधिक मासानिमित्त आज पर्व काळच म्हणावं लागेल, कारण आज एकादशी पण आहे, अधिक मास पण आहे आणि त्याच्यातून रघुनाथ फाउंडेशन गुरुकुल संस्थान यांच्यातर्फे प्रवचनाची सेवा सुद्धा आलेली आहे. असा छान त्रिवेणी संगम आज हा पर्व काळ साधलेला आहे. आणि या पर्व काळ म्हणजेच अभंगात पण आलेला आहे आपल्या, साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ. तुकाराम महाराज हा पर्व काळ सर्व साधक मायबापांना साधता आला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काही शास्त्रांनी प्रचिती सांगितलेली आहे. आणि तीच प्रचिती म्हणजे एक आहे शास्त्र प्रचिती, दुसरी आहे गुरु प्रचिती आणि तिसरी आहे आत्मप्रचिती. मग यापैकी शास्त्र प्रचिती म्हणजे शास्त्राचा आलेला अनुभव, जे कोट्यवधी ग्रंथांनी सांगितलेले आहे की आपल्याला गुरु असताना कसा असावा, त्यांना त्या गुरुला शास्त्र प्रचिती असावी, गुरु प्रचिती असावी आणि आत्मप्रचिती असावी. म्हणून कार्यकारण प्रपंच हा मिथ्याच आहे, सर्व व्यवहार हे लटिक आहे म्हणजे खोटा आहे. मग व्यवहार करणे म्हणजे काय, हरिविना एरझार करणे. म्हणून माऊलींनी म्हटलेले आहे, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. मग शास्त्र म्हणजे अज्ञात ते पदार्थ आहेत त्याचे ज्ञान करून देतात. आणि अज्ञात ज्ञान पक्वात शास्त्रस्य शास्त्रत्व, म्हणजे थोडे अक्षर निर्दोष वाक्य रचना संशय रहित अर्थ हे ज्यामध्ये असतात त्याला आपण शास्त्र म्हटलेलं आहे. मग अल्पाक्षर
संदिग्ध सार वद्विषतो मुखम असतो मनवतेचे सूत्र सूत्र विनो दिदू. म्हणजे पुराण वेगळे आणि शास्त्र वेगळे. पुराणाची भाषा कशी असती तर पुराणाची भाषा जी असते लांबलचक असते, म्हणजे ती भाषा कधी संपत नाही, अर्थ थोडा असतो आणि भाषा लांब असते, म्हणजे शब्द अधिक आणि अर्थ थोडा, याचे नाव पुराण आहे. मग पुराण कशाला म्हटलेलं आहे तर आपण म्हणतो पुराणाची भाषा लांबलचक असते आणि त्या पुराणात अर्थ थोडा असतो. मग 4 वाक्यामध्ये अर्थ आला आहे पण शब्द फारच वापरले आहेत. तर ते शब्द काय आहेत तर महाराज सांगतात, अलिकुल वहनाचे वहन अनित होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गी पंथे, नदीपती रिपू ज्याचा हात भंगोनी गेला, रविसूत महिसंगे फार दुःखित झाला. तर महाराज सांगतात आलिकुल, आली म्हणजे काय आहे तर आली म्हणजे भुंग आहे, त्याचे वाहन काय आहे तर त्याचे वाहन कमळ आहे आणि कमळाचे वाहन काय आहे तर कमळाची पाणी म्हणजे पाणी आणत होते. शशी म्हणजे काय आहे तर शशीधर वाहनाने ताडिले मार्गी पंथे, तर शशी म्हणजे काय आहे तर शशी म्हणजे चंद्र आहे आणि ज्याने धारण केला आहे तो शंकर, व शंकर ज्याच्यावर बसतात तो कोण आहे तर शंकर ज्याच्यावर बसतात तर तो नंदी आहे, म्हणजेच तो बैल आहे. आणि बैलाने रस्त्यात जाताना मारले तर सर्व नद्याचे पती म्हणजे मालक जो समुद्र, त्यांचा रिपू म्हणजे शत्रू आगस्ती ऋषी, आणि त्यांचा मुलगा म्हणजे कर्ण, आणि कर्ण म्हणजेच काय तर कर्ण म्हणजे कान, आणि कर्ण म्हणजे कान, आणि पृथ्वीवर पडल्यामुळे कानाला तर फारच लागले. मग ही पुराणाची भाषा आहे. मग अशी शास्त्राची भाषा नसते का तर ज्याच्या सिद्धांतामध्ये कधीही बदल होत नाही त्या नाव शास्त्र. शास्त्र कशाला म्हटलेलं आहे तर तुकाराम महाराज म्हणतात, ज्या शास्त्रामध्ये कधीही बदल होत नाही त्याला शास्त्र म्हटलं जातं. शास्त्र हे कधीच बदलत नाही. मला सांगा किती वर्ष झाले माऊलींनी हरिपाठ केला, हरिपाठ कोणी बदलला का हो? मुळीच नाही. हरिपाठ कोणीच बदलला नाही, कारण ते शास्त्र आहे. श्रीमद भागवत कोणी बदललं का? नाही, कारण ते शास्त्र आहे. एकनाथी भागवत शास्त्र आहे. श्रीमद भगवत गीता त्याचे अध्याय कोणी बदलतं का? नाही, कारण ते शास्त्र आहे, ते बदलू शकत नाही. तसे हे सर्व शास्त्र आहे. तसे गणित हे सुद्धा काय आहे, एक शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? 1 + 1 बरोबर किती? बलकवड्यात आहे 1 + 1 बरोबर किती? 2. हे शास्त्र आहे, हे कधीच बदलणार नाही, म्हणून ह्याला शास्त्र म्हटलेलं आहे. आणि 1 + 1 बरोबर 2 हा त्याचा काय आहे? सिद्धांत आहे. मग असं दृष्टांत आणि सिद्धांत 1 + 1 बरोबर 2च हे दृष्टांत आणि सिद्धांत आहे. शास्त्राचा एक अनुभव अथवा प्रचिती ज्याला आहे ना त्यालाच आपण काय म्हणतो? शास्त्र प्रचिती म्हणतो. आणि दुसरी जी आहे ती गुरु प्रचिती आहे. मग गुरु प्रचिती म्हणजे काय हो तर गुरु प्रचिती म्हणजे गुरुला आलेला अनुभव. मग आपण म्हणतो आमचे गुरु ब्रह्मानुभवी आहेत, म्हणजे काय तर त्यांनी आम्हाला ब्रह्माचा अनुभव दिलेला आहे, म्हणून आमचे गुरु ब्रह्मानुभवी आहेत, कारण त्यांनाच ब्रह्माचा अनुभव आला आहे. आणि काही जण म्हणतात आमचे गुरु तर पाण्यावर चालतात, पण पायाला पाण्याचा स्पर्श होत नाही. हे आम्ही प्रत्यक्षात पाहत आहोत का? आमचे श्री गुरु म्हणजे प्रत्यक्षात परब्रह्मच आहेत. त्यांचे मध्ये व ब्रह्मामध्ये काही फरक नाही. आणि प्रार्थना तर तुम्हाला माहितच आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मग इथं काय म्हटलेलं आहे? श्री गुरु हे प्रत्यक्ष आपलं काय आहे? परब्रह्मच आहे, म्हणून त्या श्री गुरुला कधीही मानव म्हणू नये. गुरु मग हे काय आहे तर गुरु हे देवाचेही देव आहेत, कारण देवच त्यांची पूजा करतात, देव ही त्यांची पूजा करतात आणि त्यांना दंडवत घालत असतात. मग गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्याशी तो मानव म्हणू नये. महाराज सांगतात गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्याशी तो मानव म्हणू नये. घाली दंडवत पूजोनिया.
मग गुरुला काय करायचं, पूजन करायचं, त्यांना दंडवत घालायचं. तर एक वेळा काय झालं, एकदा नारद मुनी कुठं गेले, नारद मुनी वैकुंठात गेले. आणि वैकुंठात गेले होते तर त्यांनी लक्ष्मी आई साहेबांना विचारले की देव, लक्ष्मी आई साहेब, देव कुठे आहेत, नाही का. तर देव काय करतात. तेव्हा लक्ष्मी मातेने सांगितले की देव हे देवपूजा करतात. लक्ष्मी मातेने काय सांगितलं नारदाला, देव हे काय करतात, देव हे देवपूजा करतात. मग नारदाला एवढे आश्चर्य वाटले, आम्ही भक्त म्हणून ह्या देवाची पूजा करतो, पण हा देव आहे आणि आता याचा देव कोण असेल बाबा. नारदाला प्रश्न पडला, आम्ही देवाची पूजा करतो आणि देवाला विचारलं तुम्ही कुणाची पूजा करता. तर लक्ष्मी माते म्हणले, देव तर देवाचीच पूजा करतात, मग याचा देव कोण असेल. तर चला आपण म्हणले सर्वजण पाहूनच पुढे जाऊ. मग ते सर्वजण पुढे गेले. आता देवघरात गेले तर पहिलाच फोटो कुणाचा होता, देवघरात ते सर्वजण गेले तर पहिलाच फोटो नारदाचा, मग दुसरा फोटो वशिष्ठाचा, तिसरा फोटो भीष्माचा आणि चौथा फोटो शुकाचार्यांचा. असे ओळीने फोटो दिसतात. तेव्हा नारदांनी प्रश्न केला की हे देवा, आपण हे काय करता, आमची पूजा. देव म्हणाले, होय, मला तुमचे वाचून तुमचे शिवाय जगात कोणीच नाही असे देवाने सांगितले आणि त्यांचे तीर्थ घ्यावे, त्यांचे चरण वंदावे, त्यांच्या रजकर्णाची धुळी म्हणजे अपेक्षा करावी. आणि तेवढा अधिकार, केवढा केवढा अधिकार आहे श्री गुरूंचा. पहा ना, नामदेव महाराज, नामयाच्या पाठी चाले केशे राज, लागावया रज चरणीचे. तर अशा श्री गुरूंचा आलेला अनुभव, त्यालाच काय म्हटलेलं आहे महाराजांनी, तर त्याला गुरुप्रचिती म्हटलेले आहे. आणि गुरुप्रचिती झाल्यानंतर आत्मप्रचिती म्हणजे स्वतःला आलेला अनुभव होय. आत्मप्रचिती म्हणजे काय, की आपल्या स्वतःला आलेला अनुभव म्हणजे आत्मप्रचिती. आणि संत सतत अनुभवाचे बोल बोलतात. संत त्यांना आलेले अनुभव सांगतात की अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे. तुका म्हणे चाखुनी सांगे आणि मज अनुभव आले अंगे. महाराज काही नुसती माझ्यासारखी बडबड करत नव्हते, तर स्वतः महाराजांनी अगोदर अनुभव घेतला आणि मग सांगितलं. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभव वाचुनी बडबडती. सर्व संत बडबड करतात, पण का करतात, की त्यांना स्वतःला त्यांनी आलेला अनुभव. मग महाराज म्हणतात की आम्ही बिगर अनुभवाचे बोलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला अनुभव आलेला आहोत म्हणून आम्ही कीर्तन करतो, आम्हाला अनुभव आलेला आहे म्हणून आम्ही भजन करतो आणि म्हणून आम्ही हे 24 तास नामस्मरण करतो. मग महाराज म्हणतात, आम्ही बिगर अनुभवाचे अजिबात बोलत नाही. आणि आज खरंच महाराज सांगतात, मला तर स्वतः देवाचा अनुभव आलेला आहे आणि तो देव मला भेटलेला आहे आणि मी त्यांना पाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला देव भेटला आणि मी देवाला पाहिलं. मग प्रमाण सांगितलेलं आहे, बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, तव तव देखिला देव देव देखिला, तव तव देखिला देव देव देखिला, तो नाही कोणाचा कोणा भेला, तो नाही कोणाचा कोणा भेला, देव देखिला देव देखिला, देव देखिला देव देखिला. महाराज सांगतात, बाळवेश घेऊन स्त्री हरी भेटला, किंवा दुसरं प्रमाण आहे, देव देखिला तो नाही कोणा भेला. मग आज प्रत्यक्षात देव काय झालेला आहे, तर देव आपल्या घरी आलेला आहे. तुकाराम महाराज सांगतात, तो आमच्या प्रेमात पडलेला आहे आणि आम्हीही त्यांच्या प्रेमात पडलेलो आहोत आणि तो आमच्या प्रेमात आलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव तिळी आला आणि गोड गोड जीव झाला. अभंगाचा पहिला चरणात
म्हणून महाराज सांगतात देव तिळी आला. आणि तो देव तिळी आला म्हणून काय झालं तर महाराज सांगतात माझा जीव कसा झाला, त्या देवामुळे माझा जीव गोड गोड झाला. मग मला सांगा साखर कशी आहे, गोड आहे, बरोबर आहे ना, साखर गोड आहे. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये बरणी भरून साखर आहे किंवा स्टीलचा डबा भरून साखर आहे, तुम्ही त्याच्यातला एक दाणा खाल्ला, मग एक दाणा खाल्ल्यानंतर तुम्हाला तो गोड लागला, मग दुसरा दाणा कसा असेल हो, तर गोडच असेल ना. म्हणून महाराज सांगतात देव तिळी आला आणि जीव गोड झाला. मग त्यामुळे माझा जीव कसा झालेला आहे, गोड गोड झालेला आहे. आणि हेच अभंगाचं प्रथम चरणात दृष्टांताचे द्वारे महाराज सांगत आहेत की देव तिळी आला आणि गोड गोड जीव झाला. देव तिळी आला म्हणजे नेमके काय हो, तर महाराज सांगतात की आपण नाही का संक्रांतीला आपण म्हणतो देव तिळी आला, तेव्हा तिळाचे उदाहरण दिले जाते. कशाला, संक्रांतीला. मग संक्रांतीला सुद्धा तिळाची वडी वाटली जाते किंवा एकमेकाला दिली जाते. आणि तेव्हा काही आपले स्नेह असतात ते जपले जातात. आणि तिळामध्ये एक वस्तू आहे त्याचं नाव म्हणजे तेल. मग त्या तिळाचं तेल करून सुद्धा या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूला वात लावू शकतो किंवा तिळाचं तेल करून तुळशी मातेला वात लावू शकतो, दिवा लावू शकतो. आणि तो दिवा शक्यतो विझवून देऊ नये. असा तेल म्हणजे स्नेह, तेल म्हणजे स्नेह, तेल म्हणजे प्रेम, तेल म्हणजे सर्व भगवंतावर केलेलं प्रेम. आणि त्या प्रेमाने भगवंत आपल्या बरोबर राहू लागला. म्हणून नामदेव महाराज त्या प्रेमाच्या छंदाने, त्या प्रेमाच्या नादाने कीर्तन करता करता सुद्धा काय होऊ लागले, तर कीर्तन करता करता सुद्धा नाचू लागले. नामदेव कीर्तन करी की पुढे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. जनी माने ज्ञान देवा बोला अभंग, जनी माने नाम देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव महाराज छान आहे बघा. जेव्हा नामदेव महाराज कीर्तन करायचे त्यांच्या पुढे कोण नाचायचं हो, देव नाचायचा. पण आपल्याला जर हरिपाठ चालू असेल आणि आपण म्हटलो नाचा हो ताई, फुगडी खेळा, फेर धरा, तर त्या म्हणतात नाही बाई मला लाज वाटते. पण देवाच्या कार्यामध्ये नाचताना लाजायचं का हो, नाही. महाराज सांगतात लाज भय शंका दुरावीला मान. अहो लाज नाही आम्हाला भगवंताच्या कार्यात, मान नको आम्हाला, काहीच नको. म्हणजे लाज बी नको, मान बी नको, काही नको. भगवंताच्या नामामध्ये प्रेमामध्ये दंग होऊन जायचं. आणि म्हणून महाराज म्हणतात ज्ञानदेव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. आणि प्रेमाचे छंदे माझा विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीरदासजी म्हणतात सावध व्हा आणि त्या भगवंताच्या नामामध्ये प्रेम ठेवा. प्रेम व मोह याच्यामध्ये फरक आहे. तर प्रेम कशाला म्हणतात, तर महाराज सांगतात प्रेम त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये लोभ नाही, मत्सर नाही आणि असे खेचणे ओढणे नाही, त्या मान अपमान नाही, स्वार्थ नाही, निस्वार्थपणाने केले जाणारे देवाबरोबर किंवा अन्य कोणाबरोबरही व्यवहार, त्याचे नाव प्रेम आहे. आपण जर एखाद्या मैत्रिणी बरोबर व्यवहार केला तर त्या व्यवहारात काय नसावं, लोभ नसावा, त्या व्यवहारामध्ये मत्सर नसावा, त्या व्यवहारामध्ये ओढणे ताडणे नसावे, आणि त्याच्याबरोबर काय असावे, प्रेम असावे. आणि ते व्यवहार करणे त्याचे नावच प्रेम आहे. म्हणून महाराज दुसऱ्या प्रमाणामध्ये सांगतात की ऐशी तळवळ्याची जाती, ऐशी तळवळ्याची जाती, करीला भावी न प्रीती, करीला भावी न प्रीती, ऐशी तळवळ्याची जाती.
ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. महाराज सांगतात ज्याच्यामध्ये प्रेम असतं त्याच्यामध्ये काय असतो, कळवळा असतो, जिव्हाळा असतो. आणि म्हणून महाराज सांगतात ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. मग प्रेम अति गोड, प्रेम अति गोड, प्रेमाविन काहीच चांगले नाही, असे नाथ महाराज सुद्धा सांगतात. काय सांगतात, एका जनाधनी प्रेम अति गोड, प्रेमाविन सुरवाड नशे काही. मग महाराज सांगतात भजन जरी करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. मग प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी, हे करणे सुद्धा व्यर्थ आहे. नाथ महाराज सांगतात की आपल्या भजनामध्ये प्रेम नसेल तर ते व्यर्थ आहे. आपल्या नाही का नाक आहे पण नाकात मोती नाही, ते व्यर्थ आहे. अर्थ आहे, आता या महिन्यामध्ये कोण कथा लावतं, कोणी पुराण लावतं, कोण पोथी लावतं. श्रावण मासामध्ये सुद्धा कोणी, आपण म्हणतो ना आमच्या गावात पोथी लावली. म्हणजे महाराज सांगतात ती पोथी सांगताना, त्या पोथीचा सार्थ अर्थ बघताना, त्या पोथी अर्थ करणे, अर्थ सांगणे आणि त्या अर्थ सांगताना, पोथी वाचताना, श्लोक वाचताना, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ वाचताना, ओव्या वाचताना त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर हे सर्व कसं आहे, तर नाथ महाराज सांगतात हे सर्व व्यर्थ आहे, सार्थ नाही. मग महाराज परत पुढं नाथ महाराज प्रमाण देतात की प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून, अर्थाविन पोथी वाचून, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती. महाराज सांगतात भजनामध्ये प्रेम असावं. कसं, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये. नाथ महाराज सांगतात पोथी वाचण्याला काय असावं, अर्थ असावा. प्रवचन चालू आहे, आता या प्रवचनामध्ये प्रेम नसेल तर अर्थ आहे का, नाही. मग देवाकडे या सर्व वस्तूचा भरपूर सुकाळ आहे. काय आहे, सुकाळ आहे. त्या भगवंताला काहीही कमी नाही. त्यांच्याकडे धन आहे, तो लक्ष्मीचा पती आहे, संपदा आहे, ऐश्वर्य आहे, सत्ता आहे. फक्त त्यांच्याकडे काय आहे, प्रेमाचा सुकाळ. मग त्याला प्रेमाचा फार दुष्काळ आहे आणि प्रेमाचा तर तो फारच भुकेलेला आहे. महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मग दुष्काळ कशाचा आहे, प्रेमाचाच आहे. सर्व साधक सर्व करतात पण नामस्मरण करताना प्रेम नाही, म्हणून त्याला दुष्काळ आहे. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे. मग आम्ही देवाला प्रेम दिले, प्रेमाने त्याचे भजन केले, प्रेमाने त्याचे चिंतन केले आणि त्याचा परिणाम तो आमच्या प्रेमात आलेला आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की देव तिळी आला आणि गोड गोड जीव झाला. देवाला प्रेमाने केलेले कीर्तन खूप आवडते, खूप प्रिय आहे आणि ते कीर्तन भगवंताला खूप आवडते, गोड वाटते. आणि त्याला भगवंताला त्या कीर्तनाची काय वाटते, तर गोडी लागते. आणि जो तो प्रेमाने तेथे उडी घालतो. मग आपण म्हणतो कुठं आहे देव, कुठं आहे देव, तर महाराज सांगतात तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी आणि प्रेमे घाली उडी नामासाठी. महाराज सांगतात तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी. मग कीर्तनाची गोडी आहे ना, मग जिथं कीर्तन चालू आहे तिथंच भगवंत आहे. आणि फक्त त्यांनी सांगितले तुम्ही त्या कीर्तनामध्ये प्रेम ठेवा आणि तिथं काही धन मागू नका. तुका म्हणे काही न वेचिता धन, जोडे नारायण नामासाठी. महाराज म्हणतात आम्ही तो भगवंत जोडला, कारण का, फक्त नामासाठीच. आणि आमच्या भारतीताई नेहमी सांगत असतात नामासाठीच नाम घ्या, तर आपल्या कामासाठी नाम घ्यायचं नाही. म्हणून महाराज सुद्धा तसंच सांगतात तुका म्हणे काही न वेचिता धन, जोडे नारायण नामासाठी.
मग एक वेळा नारदाने देवाला प्रश्न विचारला, देवा, आम्हाला एखाद्या ऐनवेळी जर तुमची गरज भासली किंवा आम्हाला असं वाटलं तुम्ही आम्हाला आता भेटलेच पाहिजे आणि देवाची भेट घ्यावायची, तर आम्ही काय करावं तर तुमची भेट होईल? तेव्हा महाराज म्हणतात, मला कोठे पाहू नका, जिथं कीर्तन चालू आहे, प्रवचन आहे, तिथं भक्ती आहे आणि जिथं कथा चालू आहे, जिथं भजन चालू आहे, तिथेच मी आहे. मग महाराज सांगतात कसं आहे तर, कोठे नका पाहू जरा हरी कथा, कोठे नका पाहू हरी हरी कथा, तेथे अवचित सापडेल, तेथे अवचित सापडेल, कोठे नका पाहू हरी हरी कथा. महाराज सांगतात जिथं कथा चालू आहे, जिथं प्रवचन आहे, जिथं भजन चालू आहे, तिथंच मी आहे. मी एखाद्या वेळी वैकुंठात राहणार नाही, योग्यांच्या हृदयात वसणार नाही, पण माझी भक्त जेथे गातात तेथे मी तिष्ठत उभा आहे, प्रेमाने उभा आहे. मग महाराज सांगतात गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण, नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदये रहो, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदहा. मग तो मी वैकुंठी नशे, एक वेळ भानु बिंबही न दिशे, वरी योग्यांची ह्या मानसे उमरडणी जायत. ज्ञानेश्वर अध्याय आता नंतर आठवून सांगेल. ओवी क्रमांक बघा 207 आहे. तर माऊली म्हणतात, तो मी वैकुंठी नशे, एक वेळ भानु बिंबीही न दिशे, वरी योगी यांची ही मानसे उमरडोनी जाये. मग या सर्व ठिकाणी मी असेलच असे नाही, हे जागा हे ठिकाणे माझे डावलून जाईल, पण जेथे माझं प्रवचन चालू आहे, जेथे माझा नामघोष प्रेमाने करतात, जेथे माझं प्रवचन आहे, भजन आहे, तेथे मी कुठं हरवलो तरी मी तेथेच सापडेल. कुठं? जेथे नामस्मरण चालू आहे, तेथे कीर्तन चालू आहे, जेथे भजन चालू आहे. आणि माऊलींची दुसरी एक ओवी आहे, ती म्हणजे परितयापाशी पांडवा मी हरपलो दिवसावा, जेथे नाम घोष बरवा करीती माझा. माऊली सांगतात जेथे माझा नाम घोष आहे ना, तेथे मी आहे. म्हणून महाराज सांगतात, देव तिळी आला गोड गोड जीव झाला. आता मोह म्हणजे काय तर महाराज म्हणतात, मोह म्हणजे देवापासून भक्ताला दूर करणारी वस्तू आहे. म्हणून शक्यतो या मोहात कुणी पडायचे नाही. मी फक्त तुम्हाला सांगते, पण मी स्वतःच मोहात पडलेले आहे. पण या मोहात कोणीही पडायचं नाही असं महाराज सांगतात. पण ते स्वतः मोहात पडले का? नाही. त्यांनी मोह दूर केला. आणि मोह जर आपण धरला तर आपण काय होऊ? सर्व नाश पावल. म्हणजे महाराज सांगतात, तुम्ही जर मोह धरला तर तुम्ही नाश पावाल. हे सत्यच आहे. तुमची असलेली प्रतिष्ठा जाईल, तुमचा इहलोक हा परलोक अंतरेल. म्हणजे सर्व लोक तुम्हाला काय होतील? सर्व लोक तुमच्याकडे अंतर पाडतील. म्हणून शक्यतो कुठल्याही गोष्टीमध्ये मोह धरू नका. मग तो संसारात असो, तो परमार्थात असेल. मग महाराज सांगतात, माऊलीचीच एक ओवी आहे, मोह धरियेला आयशे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, इहलोकी अंतरेल पारत्रिक राशी. मग माऊली सांगतात, म्हणून मोह, मद, मत्सर, अहंकार सोडून भजन करावे. महाराज सांगतात की हे सर्व सोडून आपण काय करायचं? भजन करायचे. म्हणजे तो तेथे आपण होऊन येतो. हा अनुभव आहे. मला सांगा, आता देव तर आपल्याकडे येऊ शकत नाही, पण तुमच्या हृदयात देव नाही का? आहे ना. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. म्हणजे सर्वांच्या हृदयास्त तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे. आणि त्याची जरी ओळख करून घेतली तरी चालेल, पण ओळख करून घेताना मोह मध्ये धरू नका. त्याचा परिणाम मोह मी मध्ये धरला नाही आणि त्याचा परिणाम आमच्याकडे तो देव आला. त्याचा परिणाम माझा जीव गोड झाला आणि आमच्याकडे तो आला. तो गोड कसा झाला तर महाराज सांगतात, प्रथम जीवाचे लक्षण आहे. त्याच्यामध्ये जीव म्हणजे नेमके काय आहे तर पंचदशिकार जर सांगितलं, ते वाचलं तर तुम्हाला देव म्हणजे समजेल, नाही का. एक शुद्ध ब्रह्म, त्याला कोणत्या प्रकारची उपाधी नाही.
विकार नाही. जायते अस्ति वर्धते विपरिमणते क्षीयते न व नश्यती, हे काही नाही. म्हणजे ते शुद्ध ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये हे काहीच नाही. म्हणून महाराज सांगतात, उपाधी वेगळा तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. आणि दुपारीच आमच्या ताईने अभंग म्हटलेला आहे, तो निर्गुण आहे, निर्विकारी आहे. तुझ सगुण म्हणोपी निर्गुण रे, तुझ सगुण म्हणोपी निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. गोविंद रे म्हणते गोविंद रे, तुझ सगुण म्हणोपी निर्गुण रे, तुझ सगुण म्हणोपी निर्गुण रे, तुझ सगुण म्हणोपी निर्गुण रे. निर्गुण रे, निर्गुण रे. आमच्या दुपारीच भजन झालं, भारतीतांनी सुंदर अभंग गायला. असं वाटत होतं परत परत तोच अभंग ऐकावा. म्हणजे असे शुद्ध ब्रह्म आहे की त्याच्यामध्ये शुद्ध ब्रह्मा मागे मायेची उपाधी लागली का? नाही. तेच ब्रह्म म्हणजे ईश्वर होते आणि माया उपाधी ईश्वर, आणि त्यालाच अविद्येची उपाधी लागली की तो जीव होतो. आणि अविद्या उपाधी तेने झाला जीव, माय उपाधी बोली जेती शिव. मग चैतन्य आहे, आणि जे चैतन्य आहेत त्याचे काही महाराजांनी प्रकार सांगितलेले आहेत. मग कुठलं चैतन्य आहे हो? तर महाराज सांगतात, पहिलं चैतन्य आहे ते ब्रह्म चैतन्य आहे. दुसरं चैतन्य आहे तर ते ईश्वर चैतन्य आहे. आणि तिसरं चैतन्य आहे तर ते कुटस्थ चैतन्य आहे. आणि जे चौथं चैतन्य सांगितलेलं आहे महाराजांनी ते आहे जीव चैतन्य. म्हणजे अधिष्ठान ब्रह्म चैतन्य आणि लिंग देह यात पडलेला चैतन्याचे प्रतिबिंब, यालाच महाराजांनी जीव म्हटलेला आहे. आणि तो जीव परमेश्वराचा अंश आहे असे स्वतःच भगवान श्रीकृष्णाने गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ती भगवद्गीता गीतेमधील 15वा अध्याय, आणि त्या 15व्या अध्यायामधील आमच्या भारतीताईचा तर श्लोक पाठच असेल की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. 7वा अध्याय गीता 15वा अध्याय आणि त्याच्यामधील श्लोक आहे. तर जीव हा काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, जीव हा भगवंताचा अंश आहे. आणि आहे तो अंश आहे म्हणून तो अमर आहे आणि त्याला मरण नाही. मग मरण देहाला आहे का? आत्म्याला? देहाला मरण आहे, पण आत्म्याला मरण नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, आत्मा हा अमर आहे, तो कधीही मरण पावत नाही. अमर आहा खरे की खोटे पहा, किंवा न म्हणा देह माझा ऐसा मग कळेल भरवसा. महाराज सांगतात, हा देह माझा आहे का? नाही, पण आत्मा माझा आहे. पण त्या आत्म्यामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. मग तो भला होता, चांगला होता, मुक्त होता, विकार रहित होता. पण या अविद्येने काय केला? तर या अविद्येने त्याचा नाश केला. मग बहु होता भला परी या रांडेने नाशिला. महाराज सांगतात, तो बहु भला होता पण या रांडेमुळे तो नासला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. असं अविद्येने काय केलंय? बद्ध झालेला तो जीव सुखी आहे आणि दुःखी आहे. जीवाच्या म्हणजे आभासाच्या अवस्था आहेत. पण त्या कुठल्या अवस्था आहेत? तर महाराज सांगतात, एक आहे अज्ञान, या देहावरती आलेलं अज्ञान. 2 आहे आवरण, 3 आहे विक्षेप, 4 आहे परोक्ष ज्ञान आणि 5 आहे अपरोक्ष ज्ञान आणि 6 आहे शोकनाश, 7 आहे आनंद व्यापी आणि पहिल्या 3 त्या बंधाला कारण, दुसऱ्या 2 मोक्षाचे साधन आहे आणि तिसऱ्या 2 मोक्ष जे स्वरूप आहे
त्या जीवाची स्थिती आणि ती 3 प्रकारची असते. ती कशी म्हणजे शेंदाडाप्रमाणे. आणि शेंदाड कसं असतं 3 प्रकारचं असतं. महाराज सांगतात शेंदाड हे 3 प्रकारात असते. मग कुठले 3 प्रकार तर त्याचा रंग कसा असतो त्या शेंदाडाचा हिरवा, बरोबर आहे की नाही, हिरवा रंग असतो. दुसरं ते कसं असतं ते शेंदड टणक आणि खूप कठीण असतं. आणि तिसरं म्हणजे ते कसं असतं ते खूप कडू असतं आणि अजिबात त्याला गोडी नसती. जीव हा प्रथम हिरवा असतो, समजून घ्या थोडस. जीव हा प्रथम हिरवा असतो कारण म्हणजे विषयाच्या रानवनात तो फिरत असतो. विषयाचा रंग त्यावर चढलेला आहे आणि चढलेला असतो म्हणून ते पंचविषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि तो 3 गुणांचा रंग अंगावर घेऊन नाचतो. म्हणून तो कसा आहे तर तो टणक आहे. म्हणून मनाच्या रथी वळघे, श्रवणाच्या द्वारे निघे, मग शब्दाची यारी घे राना माझी. तोची प्रकृतीचा वागोरा, करी त्वचेची या मोहरा, आणि स्पर्शाची या गोरा वना जाये. अनेक जन्मापासून इंद्रियाच्या द्वारे विषयात रंगात रंगला आहे. हाच हिरवेपणा तो बदलला पाहिजे आणि अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. नाथ महाराज सांगतात ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेवित. नाथ महाराज सांगतात इंद्रियांची आम्ही पांगिलो अंकित, त्याचे रंगी चित्त रंगलेशे. जीवाची दुसरी स्थिती म्हणजे टणटणीत. टणटणीत म्हणजे टणकपणा आणि कठीणपणा म्हणजेच मोठेपणा हा असतो. स्वतःला मोठा समजत असतो, त्याला अभिमान असतो, अहमपणा असतो, अहंकार असतो. आणि माऊलीने त्याच्यावरतीच ओवी सांगितलेली आहे, मी एक जगी अर्जुनू ऐसा वाहे देही अभिमानू, आणि या कौरवा ते स्वजनू आपुले म्हणे. माऊलीची ओवी आहे सुंदर. तर त्याला दारेशना, वित्तेशना व लोकेशना अतिप्रिय असतात. तो इंद्रियाच्या ताब्यात गेलेला असतो, त्यामुळे त्यांची स्थिती कठीण असते. का स्थिती कठीण असते की त्यांच्या इंद्रियांच्या ताब्यात असते. मग महाराजांनी तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे की इंद्रियाचे देणे आणि आम्ही केलो नारायणे. महाराज सांगतात जीवाची तिसरी स्थिती म्हणजे जीव हा कडू असतो. त्याला कडू जे विषय आहेत ते गोड लागतात आणि जे गोड आहेत ते विषय कडू लागतात. त्याला सुद्धा माऊलीचंच प्रमाण आहे. माऊली प्रमाणाशिवाय बोलले नाही, तुकाराम महाराज प्रमाणाशिवाय बोलले नाही. पण किती छान माऊलीने ओव्या सांगितल्यात. विषय विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माऊली सांगतात आणि तुकाराम महाराजही सांगतात की शेंदाडाची अवस्था पुन्हा बदलते. काय बदलत जाते? प्रथम ते हिरवे असते, नंतर त्याचा रंग पिवळा होतो, त्याचा रंग पिवळा पडतो, म्हणजेच त्याचा काय होतो रंग बदलतो. आणि प्रथम जेच कठीण असते नंतर तेच मऊ व गोडचेपे होते. मग ते कडू जे शेंदड असतं ते हिरवं असतं, नंतर ते पिवळं पडतं. ते कठीण शेंदड एवढं मऊ होतं, एवढं मऊ होतं की आपण त्याला जरी बोट लागलं ना तरी ते मऊ होतं, असं आपलं बोट सुद्धा त्याच्यात जातं, एवढं मऊ होतं. आणि नंतर ते कडू असणार शेंदड नंतर गोड होतं. कसं गोड होतं तर तसेच जीवाची ही आहे बर का. आपल्या जीवाची ही तशीच अवस्था सांगितलेली आहे. जीव हा प्रथम इंद्रिय आणि विषय यात रंगलेला असतो, नंतर हा जीव परमार्थाला लागतो आणि परमार्थात एवढा त्या भजनात रंगतो, एवढा भजनात रंगतो. रंगला रंगी रंगला या रंगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. हा अभंग सुद्धा भारतीताई छान गातात, बरोबर आहे ना. छान त्यांचा पाठ आहे, आता मला आठवत नाही पण एवढाच आठवलाय. तिसरी स्थिती म्हणजे तो गोड होतो. तो जीव कसा होतो? गोड होतो, अगदी मऊ होतो. कठीण असणारा जीव गोड होतो. कधी परमार्थाला लागल्यानंतर त्याचा वरचा रंग बदलतो, आतला बदलतो. आणि त्या शेंदाडाचं सुद्धा उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे. पिकली या शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची,
अवघी आनंदाची सृष्टी झाली. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. आणि शेवटी तुकाराम महाराजांनी गोड प्रमाण सांगितलेलं आहे. तुका म्हणे खातो आनंदाचा लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. महाराज सांगतात हा गोड लाडू दिलेला आहे आणि तोच लाडू तिळाचा आहे. म्हणून महाराज सांगतात देव तिळी आला आणि गोड गोड जीव झाला. हे सर्व घडले पण त्याला तातडी चालत नाही. त्यावेळी घटिका मुहूर्त पर्व काळ हे सुद्धा यावे लागतात. आणि आपलं हे अधिक मासाचं पर्व काळच आहे. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ. मग महाराज दुसऱ्या चरणात सांगतात की साधला हा पर्व काळ. हा पर्व काळ आहे. का पर्व काळ आहे? आजचा दिवस सुद्धा खूप महत्वाचा दिवस आहे, विशेष दिवस आहे. आज कमला एकादशी आहे, तो एक पर्व काळ. दुसरा अधिक मास आणि आपली सर्व संतांची भेट असा त्रिवेणी संगम आलेला आहे. म्हणूनच महाराजांनी त्याला काय म्हटलेलं आहे? साधला हा पर्व काळ. हा पर्व काळ प्रत्येक साधक माय बापाच्या आयुष्यात यावा. आणि म्हणून महाराज सांगतात साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. मग महाराजांनी भरपूर सांगितलेलं आहे की भागवत धर्मामध्ये सुद्धा जे पर्व काळ सांगितलेले आहेत ते सुद्धा भरपूर. म्हणजे आपली नृसिंह जयंती झाली माग, ते सुद्धा एक पर्व काळ आहे. त्याच्या अगोदर आपली रामनवमी झाली, तो सुद्धा एक पर्व काळ आहे. त्याच्यानंतर आपली वामन जयंती असती, तो सुद्धा पर्व काळ आहे. किंवा वामन जयंती आणि जन्माष्टमी, तो सुद्धा पर्व काळ आहे. आणि उत्तम शिवरात्री, महाशिवरात्री, तो सुद्धा पर्व काळ आहे. आणि आज म्हणजे एकादशी आहे, हा सुद्धा काय आहे? पर्व काळ आहे. पुरुषोत्तम मास आहे, मलमास, अधिक मास. मग या मासामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही जो जो काळ सार्थकी लावताल, भगवंताच्या नामामध्ये लावताल, तेव्हा तो सार्थकी लागेल. आणि म्हणूनच याला पुरुषोत्तम मास म्हणलेला आहे. नाही तुम्हाला काही जमलं तरी आपला भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचला ना तुम्ही, तरी सो पुरुषोत्तमच आहे. म्हणजे तो अध्याय वाचा. नाही अध्याय वाचायला जमलं, 2-3 श्लोक एखाद्याला त्या 15व्या अध्याय मधले सांगा. 3 श्लोक सांगा, 1 सांगा, 2 सांगा, कुठलेही सांगा. पण नाही ते जमलं तर 3 श्लोक लिहून एखाद्याला फोटो पाठवा. आता आपण या मोबाईलद्वारे 3 श्लोक लिहून स्वतः सुद्धा पाठवू शकतो. आणि त्याच्यातच म्हटलेलं आहे की 15वा अध्याय मध्ये बघा 14वा श्लोक आहे, तो पण छान आहे श्लोक. वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. आणि त्याच्या पुढचा खूप सुंदर श्लोक आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानमपोहनंच वेदेचे सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतेद विदेव चाहं द्वाविमो पुरुषो लोके क्षर चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तैन्य परमात्मे तुदाहरु यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वरा. म्हणजे हा 15वा अध्याय सुद्धा काय आहे तर पुरुषोत्तम योग आहे. आणि श्री भगवान सांगतात हा 15वा अध्याय जरी वाचला तुम्ही तरी सुद्धा तो पुरुषोत्तम योग आहे. आणि तो पुरुषोत्तम योग आपल्या सर्वांच्या जीवनात यावा आणि हा असाच योग घडावा. कारण योगा यागविधी येणे नवे सिद्धी. आपण म्हणतो ना योग होता पण योगायोग नव्हता. म्हणून महाराज सांगतात हा पर्व काळ आहे. आणि म्हणून साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. मग पर्व काळ आणि गेला मळ हे म्हणजे काय आहे तर आपल्या अंतकरणात जो मळ आहे तो गेला. अंतकरणाचे 3 दोष असतात. पहिला आहे तो मल म्हणजेच मळ, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे ते आवरण आहे. मल दोष म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची वासना. ज्यांच्या अंतकरणात मल दोष आहे तो कसा आहे निषिद्ध कर्म करतो आणि विहित कर्माचा काय त्याग करतो. आता कर्माचे सुद्धा खूप प्रकार सांगितलेले आहेत माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये. विहित कर्म आहेत, निषिद्ध कर्म. त्याच्यापैकी विहित कर्माचे 4 प्रकार सांगितलेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म,
काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, आणि त्याचे 2 प्रकार आहेत. म्हणजे नित्य कर्म म्हणजेच काय आहे, आपण रोज स्नान करतो, बरोबर आहे, हरिपाठ करतो, ज्ञानेश्वरी वाचन करतो, जप करतो, हे काय नित्य कर्म, म्हणजे जे नित्याने करायला लागतं. आता कोणी आहे की एक दिवस कोणी स्नान केले नाही, म्हणजे आंघोळ केली नाही, असं आहे का? आंघोळ ही करावीच लागते. मग रोज जे कर्म केलं जातं त्याला नित्य कर्म म्हणतात. आणि त्याच कर्माबरोबर आपण हे सत्य कर्म, सत्कर्म, सत्संग हे सुद्धा केलंच पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचन तुम्हाला नाही पूर्ण ग्रंथ वाचायला जमेल, एक ओवी वाचा, एक, फक्त एक. आणि नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. महाराज म्हणतात एक ओवी वाचा, त्या एक ओवीचा अनुभव घ्या. आणि त्या एका ओवीचा अनुभव खूप सोपा आहे, पण त्याचं सारखं आचरण सुद्धा असावं लागतं. म्हणून महाराजांनी, माऊलीने सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, नित्य नेम तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मग महाराज सांगतात की चंद्र सूर्याला ग्रहण कधीतरी लागते, तेव्हा कर्म करावेच लागतात, नाही का? माऊलीची ओवी आहे परत, सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करीती पारवणे, का माता पिता मरणे अंकित जो दिवस काम्य कर्म. म्हणजे आपली मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी जे केलेले जाते कर्म, त्याला महाराज म्हणतात की प्रायश्चित्त कर्म, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. मग महाराज सांगतात प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? मांजर मारले तर काशीला जावे म्हणे, बरोबर आहे ना? आपण म्हणतो का नाही, मांजर मारली म्हणजे काशीला जावं. कर्म करण्याची वासना न होणे म्हणजे मलदोष आहे, हा विक्षेप दोष आहे, अंतकरणाची चंचलता आहे. मग महाराज सांगतात भजनामध्ये, कीर्तनामध्ये कोणीही विक्षेप करू नये, कोणीही त्याच्यामध्ये अडथळा आणू नये. भजनी विक्षेप त्याची पै मरण. महाराजांनी सांगितलेलं आहे, भजनात विक्षेप आणू नये, प्रवचनामध्ये विक्षेप आणू नये, कीर्तनामध्ये सुद्धा विक्षेप आणू नये, कारण भजनी विक्षेप त्याची मरण. मग जर भजनात एक क्षणभर जरी कीर्तनात विक्षेप आणला तर महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा मरण बरं. म्हणून महाराज म्हणतात अवदोष म्हणजे अज्ञान, आणि या दोषापैकी मल विक्षेप हे 2 आपणच घालवावे लागतात, आणि श्री गुरुच्या कृपेने आवरण दोष निवृत्त होत असतात. महाराज म्हणतात, म्हणून महाराज म्हणतात श्री गुरुमुळे माझा मळ गेला, गेला अंतरीचा मळ, आता मळ गेला, मागी जे जे केलेले पापही गेले, आणि माझ्याकडून काय घडले तर पुण्य घडले. म्हणून महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. मग महाराज सांगतात आता एका स्नानाची खुंटले म्हणजे आपण स्नान सुद्धा करतो, पण या महिन्यामध्ये जर आपण तीर्थ स्नान केले तर आपल्याला पुण्य लागते. आणि म्हणून जाणीवने निव भगवंती नाही, हरी उच्चरणी पाही मोक्ष सदा. मग महाराज सांगतात आपल्याला मोक्ष आहे, पण कधी आपण जर पाप पुण्य जाणून केले तर आपल्याला मोक्ष नाही, पण पुण्य केले तर आपल्याला नक्कीच मोक्ष आहे. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. मग माझी वाचा शुद्ध करायची असेल तर महाराज सांगतात त्याच्यामध्ये देहावरती तुळशीची माळ घाला, आणि तुळशीमध्ये सुद्धा देहाचं पान खा. तुम्ही तुळशीचं पत्र जरी तुम्ही मुखामध्ये घातलं तरी तुका मुखशुद्धी तुळशी दळ. आपल्या मुखामध्ये आपण जर तुळशीचं पान घातलं तरी सुद्धा आपलं मुख शुद्ध होऊ शकतं. म्हणून आपण हरिपाठ वाचला या मुखाने तर मुख शुद्ध होईल, आणि पायाने तीर्थयात्रा केली तर आपले पाय शुद्ध होतील, आणि देहात अंतकरणाने नामस्मरण केलं तरी सुद्धा आपला देह सार्थकी लागू शकतो. आणि म्हणूनच आपल्या हृदयामध्ये सुद्धा गुरूंचं स्थान आहे, आणि ती ओवी म्हणजे माऊलीची आहे की मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आणि दुसरी एक ओवी आहे, तर आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ए श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आणि परत दुसरी एक ओवी आहे, हे तिन्ही एक वटले
तेथ शब्द ब्रह्म कळवलेले, ते बिया श्री गुरु कृपा न मिले आधी बीज. आजचं जे काही प्रवचन झालं त्याच्यामध्ये तर गुरु कृपा आहेच, आणि आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती, गुरुला आलेला अनुभव, ते सर्व आपलं चिंतनात झालेलंच आहे. आणि आज या एकादशी निमित्त काही जर या मुखोद्गत वाणीतून अपशब्द गेला असेल तर तुम्ही मोठ्या अंतकरणाने माझी मोठी बहीण समजून, मोठे भाऊ समजून, मायबाप समजून मला क्षमा करावी अशी आशा बाळगते. बोलिलेले पुरे, वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. असं काही चुकलं असेल तर माझे शब्द समजा, जे बरोबर असेल ते आमच्या सद्गुरूचे समजा. आणि सद्गुरूची कृपा सर्वांनी करून घ्या. या देहावरती अनुग्रह करून घ्या. नाथ महाराजांनी स्वतः देहावरती अनुग्रह करून घेतला, कारण श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी. आता आपली वेळ झालेली आहे आणि आज आमच्या आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लावो, प्राणिजात हे. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटता पूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. तीर्थ म्हणे श्री विश्वेश्वराहू, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.